मंडळी, आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो आणि मंगळवारचा दिवस हा शक्ती, भक्ती आणि संकटनाशनाचा दिवस मानला जातो. हा दिवस आहे बजरंगबली अर्थात आपल्या हनुमान दादाचा. पण तुम्हाला माहीत आहे का, मंगळवारच्या दिवसापेक्षा मंगळवारची रात्र ही तंत्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये जास्त शक्तिशाली मानली जाते. आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकतो, कारण आज मी तुम्हाला मंगळवारी रात्री करण्याचा एक असा गुप्त उपाय किंवा ज्याला आपण तोटका म्हणतो तो सांगणार आहे, जो तुम्हाला वेळ निघून जाण्याआधी करायचा आहे. बऱ्याचदा आपण पाहतो की लोक दिवसभर पूजा अर्चनेत वेळ घालवतात, पण रात्रीच्या त्या विशिष्ट मुहूर्तावर जर तुम्ही हा छोटासा उपाय केला तर त्याचे फळ तुम्हाला 100 पट जास्त मिळते. जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला असेल, घरात सतत आजारपण असेल, हातात पैसा येत असेल पण टिकत नसेल, किंवा शत्रूंचा त्रास होत असेल, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती कधीच पूर्ण फळ देत नाही. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया काय आहे तो चमत्कारी उपाय. मित्रांनो, मंगळवार हा मंगळ ग्रहाचा देखील दिवस आहे. मंगळ हा ग्रह आपल्या रक्ताचा, शक्तीचा आणि धाडसाचा कारक आहे. जेव्हा आपला मंगळ ग्रह बिघडतो तेव्हा व्यक्तीला राग लवकर येतो, कामे अडतात आणि मुख्य म्हणजे कर्जाची समस्या निर्माण होते. पण जेव्हा आपण मंगळवारी रात्री हनुमानाची उपासना करतो तेव्हा आपण एकाच वेळी मंगळ ग्रहाला शांत करतो आणि हनुमानाची कृपा प्राप्त करतो. रात्रीची वेळ का महत्त्वाची आहे? आध्यात्मिक शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी वातावरणातील कोलाहल शांत झालेला असतो. आपले अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड जास्त जागृत असते. अशावेळी केलेली प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोचते. म्हणून जुन्या काळातील ऋषीमुनीसुद्धा रात्रीच्या वेळी साधना करायचे. आता अत्यंत लक्षपूर्वक ऐका. हा उपाय तुम्हाला मंगळवारी रात्री 9 वाजल्यानंतर ते 12 वाजेच्या आत करायचा आहे. शक्य असल्यास 10 ते 11 ही वेळ सर्वोत्तम आहे. साहित्य यासाठी तुम्हाला जास्त काही लागणार नाही. फक्त आपल्या स्वयंपाकघरातील 3 गोष्टी लागतील. 1. 2 फूल असलेल्या लवंगा, लवंग तुटलेली नसावी. 2. भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर, कापराची वडी. 3. थोडं मोहरीचं तेल, मस्टर्ड ऑइल किंवा साजूक तूप. कृती स्टेप बाय स्टेप. सर्वात आधी हातपाय धुवून स्वच्छ व्हा. घरातल्या देवघरासमोर किंवा एका शांत कोपऱ्यात आसन टाकून पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा. दक्षिण दिशा हनुमानाची दिशा मानली जाते. तुमच्यासमोर हनुमानाची तसबीर किंवा मूर्ती ठेवा. जर मूर्ती नसेल तर मनातल्या मनात त्यांचे स्मरण करा. आता एक मातीचा दिवा घ्या, त्यात मोहरीचे तेल टाका. जर मोहरीचे तेल नसेल तर साजूक तूप चालेल, पण शत्रुनाश आणि कर्जमुक्तीसाठी मोहरीचे तेल सर्वोत्तम मानले जाते. या दिव्यामध्ये एक कापसाची वात लावा आणि हा दिवा प्रज्वलित करा. आता महत्त्वाची पायरी. तुमच्या उजव्या हातात त्या 2 लवंगा आणि कापराची एक वडी घ्या. डोळे बंद करा. आता तुम्हाला तुमची जी काही समस्या आहे वजा, मग ती कर्जाची असो, नोकरीची असो किंवा घरातल्या भांडणाची वजा, ती समस्या हनुमानाला सांगा. मनापासून प्रार्थना करा की हे बजरंगबली, माझी ही समस्या या कापरासारखी जळून खाक होऊ दे. त्यानंतर ओम हनुमते नमः किंवा ओम रामदूताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. जप झाल्यानंतर तो कापूर आणि लवंगा एका वेगळ्या पात्रात, जसे की निरंजन किंवा ताम्हण, ठेवा आणि त्या पेटवा. लक्षात ठेवा, तेलाच्या दिव्यात लवंग टाकायची नाही, ती वेगळी कापरासोबत जाळायची आहे. जेव्हा लवंग आणि कापूर जळू लागेल तेव्हा त्यातून निघणारा धूर आणि सुगंध संपूर्ण घरात पसरू द्या. जर शक्य असेल तर ते जळते पात्र घेऊन संपूर्ण घरात, टॉयलेट, बाथरूम सोडून फिरवा. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडेल. शेवटी त्या जळालेल्या कापराची आणि लवंगेची रक्षा राख उरेल. ती राख दुसऱ्या दिवशी सकाळी कोणत्याही झाडाच्या मुळाशी टाका किंवा वाहत्या पाण्यात सोडा. हा उपाय करत असताना जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण केले तर याचे फळ सोन्याहून पिवळे. पण जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर हनुमान चालिसा लावून फक्त श्रवण केले तरी चालेल. काही लोक विचारतात की हा उपाय किती मंगळवार करायचा. तुम्ही हा उपाय सलग 5 किंवा 7 मंगळवार करा. पहिल्या मंगळवारीच तुम्हाला तुमच्या घरात एक वेगळाच उत्साह आणि सकारात्मकता जाणवेल. रखडलेली कामे मार्गी लागायला सुरुवात होईल. पण हा उपाय करताना काही चुका टाळणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर उपाय लागू पडणार नाही. शुद्धता. मंगळवारी पूर्ण दिवस मांसाहार किंवा मद्यपान करू नका. घरात सात्विक वातावरण ठेवा. 2. स्त्रियांसाठी. घरातील स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात हा उपाय करू नये. 3. गुप्तता. हा उपाय करताना किंवा केल्यानंतर त्याचा गाजावाजा करू नका. मी आज हे करणार आहे असे कोणालाही सांगू नका. शास्त्रात म्हटले आहे की तोटका तेव्हाच फल देतो जेव्हा तो गुप्त ठेवला जातो. 4. श्रद्धा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रद्धा. मनात शंका ठेवून उपाय केला तर तो कधीच यशस्वी होत नाही. माझं काम होणारच आहे या भावनेने कृती करा. लवंग ही ऊर्जेचे प्रतीक आहे आणि कापूर हा नकारात्मकतेचा नाश करतो.
जेव्हा हे दोन्ही हनुमानाच्या साक्षीने अग्नीत समर्पित होतात तेव्हा तुमच्या घरातील वास्तुदोष आणि नजरदोष नष्ट होतो. विज्ञान असे सांगते की लवंग आणि कापराच्या धुराने घरातील विषाणू नष्ट होतात आणि हवा शुद्ध होते, ज्यामुळे मानसिक शांती लाभते. आणि जिथे मानसिक शांती असते तिथेच लक्ष्मी वास करते. तुम्ही अनेक उपाय केले असतील, अनेक ठिकाणी फिरला असाल, पण एकदा पूर्ण विश्वासाने आपल्या मारुतीरायावर भार टाकून हा मंगळवारी रात्रीचा उपाय करून पहा. वेळ निघून जाण्याआधी म्हणजे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच देवाला शरण जाणे केव्हाही चांगले. तर भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेला हा छोटासा उपाय नक्की करून पहा. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यातील अडचणी दूर होतील. पुण्य वाटल्याने वाढते. तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुम्हाला काही अनुभव आले असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम किंवा जय हनुमान लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि अद्भुत माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात रहा आणि नामस्मरण करत रहा. जय जय स्वामी समर्थ. जय बजरंगबली.